पिंपरी चिंचवड शहर पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचा पॅटर्न आपण आज समजून घेणार आहे। मागच्या 3 वर्षाच्या परीक्षाचा अनालिसिस आपण यामध्ये केलेले आहे की पिंपरी चिंचवड शहर पोलीसला मागच्या 3 वर्षामध्ये कोणत्या विषयाचे किती प्रश्न विचारले होते, कोणत्या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले होते, ते सगळं अनालिसिस आपण केलेले आहे। आता बघा 2022 च्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी जीकेचे 26 प्रश्न, मराठीचे 22 प्रश्न, गणिताचे 29, बुद्धिमत्ताचे 19 प्रश्न। त्यातल्या त्या जीकेचा आपण बघायला गेलं तर विज्ञानचे 2, इतिहास 5, राज्यशास्त्र 3, भूगोल 7, अर्थशास्त्र 2, चालू घडामोडी 4 आणि पोलीस प्रशासनचे 3 प्रश्न। त्यानंतर 2023 चं सुद्धा बघा जीकेचे 26, मराठी 24, गणित 26, बुद्धिमत्ता 26। त्यातल्या त्यात आपण जे काही महत्त्वाचे विषय त्या विषयाचं सुद्धा अनालिसिस केलेले। 2024 चं जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी 25 चा पॅटर्न होता। विषयावाईज सुद्धा तुम्हाला इथे त्या ठिकाणी अनालिसिस करून दिलेले। जर तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची असेल किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल तर मागच्या झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणं खूप जास्त गरजेचं असतं। त्या विश्लेषणामधून आपल्याला बऱ्यापैकी पॅटर्न कळत असतो की कशा पद्धतीने परीक्षेचा पॅटर्न होता, लेखी परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते, कोणत्या विषयाचे किती प्रश्न विचारले होते। तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे किंवा इतर जिल्ह्याचे तुम्हाला अशाच प्रकारे मागच्या 3 वर्षाचा अनालिसिस करायचा असेल तर आपल्याकडे पांढरा घोडा प्रश्नसंच उपलब्ध आहे। या पांढरा घोडा प्रश्नसंचामध्ये मागच्या 3 वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं 1 ते 100 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे। जवळच्या दुकानामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता किंवा Amazon वरती सुद्धा उपलब्ध आहे। दुकानामध्ये फक्त तुम्हाला 400 ते 500 रुपयाला हे पुस्तक मिळणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड शहर पोलीसला फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। किंवा इतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी अशा प्रकारचं अनालिसिस पाहिजे असेल तर फक्त कमेंटमध्ये सांगा किंवा आपलं महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करून ठेवा, त्यामध्ये आपण हे नक्की टाकणार आहे। जय हिंद।